नमस्कार मंडळी, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठाचे मोमोज कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मोमोजसाठी लागणारं जे वरचं आवरण आहे ते तयार करून घेऊयात. मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा तेल. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही ते मैदा देखील वापरू शकता. तेल आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ आपल्याला जास्तही पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला मोमोजला आकार देता येईल व्यवस्थित. पीठ जर पातळ झालं तर मोमोजना आकार देता येत नाही, त्यामुळे पीठ थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. हे पीठ आपल्याला 20 मिनिटं भिजण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण यासाठी लागणारी जी भाजी आहे ती तयार करून घेऊयात. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालत आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे. मिरची आणि आलं लसूण पेस्ट थोडीशी परतून घेऊयात. याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कोबी घालूयात. अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता आणि भाज्यांचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची. आता हे सगळं आपण 2-3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कांद्याची पात घालत आहे 2 चमचे. हे आपल्याला परत एकदा 3 ते 4 मिनटं व्यवस्थित मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं आहे. ही भाजी बनवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम जर आपण लहान ठेवली तर या भाज्यांना पाणी सुटतं आणि आपली भाजी व्यवस्थित होत नाही. यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूयात आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मोठी ठेवल्याने आपल्या भाज्या छान अशा क्रंची होतात, एकदम पाणी सुटत नाही त्यांना आणि टेस्टही छान लागते. त्यामुळे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनटं परत एकदा आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी काढून आपण थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतरच आपण याचे मोमोज तयार करायला घेणार आहोत. इथे आता आपण मोमोज तयार करायला घेऊयात. मी ते पिठाचा पेढ्या एवढा गोळा तयार करून घेतलेला आहे. हा गोळा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे. ही लाटी आपल्याला जास्तही पातळ लाटायची नाही आणि जास्तही जाडही लाटायची नाही. एकदम व्यवस्थित गोल आकारामध्ये आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे. इथे आपली ही लाटी लाटून झालेली आहे. याच्यामध्ये आता आपण सारण भरून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता मी एवढी पातळ लाटलेली आहे. यामध्ये मी ते 2 चमचे सारण घालत आहे. ह्या दोन्हीकडे आपल्याला अशा एकत्र धरून एका साईडने आपल्याला दाबून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला एका साईडून अशा पद्धतीने गड्या करायच्या आहेत आणि एक साईड आपल्याला प्लेन ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोमोजला आकार देऊ शकता. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मोमोज तयार करून घ्यायचे आहेत. हे मोमोज आता आपण वाफवण्यासाठी ठेवूयात. कढईमध्ये मी पाणी ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे. चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला हे मोमोज ठेवायचे आहेत. तुम्ही चाळणीऐवजी ते स्टीमर देखील वापरू शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनटं झालेली आहेत. इथे आपले मोमोज तयार झालेले आहेत. एकदम मस्त झालेले आहेत. गव्हाच्या पिठाचे हे मोमोज तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कसे वाटले कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.